विश्रांतीनंतर आपलं स्वागत। नागपुरात एका 15 वर्षाच्या मुलीनं धाडस दाखवत आपल्या लहान भावाचे प्राण वाचवले। झाड पडताना पाहून तिनं आपल्या लहान भावाला दूर ढकलून त्याचे प्राण वाचवले, मात्र यात ती जखमी झाली। तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नागपूरच्या पोलीस लाईन टाकळी परिसरात मंगळवारी दुपारी ही घटना घडली। येथील क्वार्टर क्रमांक 94 जवळ अचानक एक मोठं झाड कोसळलं। या अपघातात 2 मुलं जखमी झाली। समृद्धी आणि सिद्धार्थ अशी त्यांची नावं असून त्यांचं वय अनुक्रमे 15 आणि 6 वर्ष आहे। माजी पोलीस निरीक्षक अमित डोळस यांची ही मुलं आहेत। समृद्धी आपल्या भावासोबत खेळत होती। दरम्यान जवळच अचानक एक मोठं झाड पडू लागलं। ही बाब तिच्या लक्षात येताच तिनं क्षणाचाही वेळ वाया न घालवता सिद्धार्थला दूर ढकललं, मात्र झाड पडून ती जखमी झाली। दोन्ही मुलांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं। दोघांनाही गंभीर जखमा नसून दोघेही धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे। दैव बलवत्तर म्हणून आणि समृद्धीच्या समयसूचकतेमुळे सिद्धार्थचे प्राण वाचले। तिच्या या धाडसाचं कौतुक होतंय। मात्र पोलीस लाईनसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी झाडांची देखभाल का केली जात नाही? झाड पडल्यानंतर बचाव कार्य लवकर का सुरू झालं नाही? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले आहेत।